प्रशिक्षण बघितलं तर किमान 3 ते 5 हजार रुपये आपल्याला चार्जेस ते लावतात। आपल्याला त्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घ्यायला लागतं, त्या ठिकाणचा खर्च करावा लागतो। म्हणजे एकूणच ऐकलेलं आहे, परत ते सांगण्याची मला गरज नाही आहे, कारण प्रत्येक गोष्टीला आता प्रशिक्षणाची गरज आहे आणि प्रशिक्षण घेतल्याच त्या ठिकाणी आपल्याला प्रमाणपत्र पण आवश्यक आहे। शासनाने आपल्यासाठी ही प्रशिक्षणाची व्यवस्था, आमचे मुरुडचं जे प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रशिक्षण केंद्रामार्फत या गावामध्ये 20 पेक्षा जास्त लाभार्थी असल्यामुळे प्रशिक्षण केंद्रावरती न जाता गावामध्येच प्रशिक्षणार्थींना शेळी पालन आणि कुक्कुटपालनचं जे प्रशिक्षण आहे त्याची आवश्यकता बघून शासकीय दरामध्ये आपण या ठिकाणी गावामध्येच प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून की पशुपालकांचा शेतकऱ्यांचा वेळ वाचावा हे या पाठीमागचं धोरण आम्ही या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि त्याला या गावातून चांगला प्रतिसाद भेटलेला असल्यामुळे आम्ही या ठिकाणी हे प्रशिक्षण आज सुरू केलेलं आहे। आज मौजे उंबडगा खुर्द तालुका औसा जिल्हा लातूर येथे गावकऱ्यांच्या पुढाकारातून आणि पशुसंवर्धन विभाग लातूर यांच्या सौजन्याने खूप चांगल्या प्रकारे कुक्कुटपालन आणि शेळीपालन व्यवसायाबद्दल प्रशिक्षण आयोजन केलेलं आहे। या प्रशिक्षणामध्ये 60 प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले आहेत आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। आत्ताच डॉक्टर आमच्या विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त डॉक्टर सोनवणे साहेब आणि मी डॉक्टर श्रीधर शिंदे आज या प्रशिक्षणाचं आम्ही उद्घाटन केलं आणि लोकांचा उत्साह पाहून आम्हाला सुद्धा खूप या ठिकाणी आमचा उत्साह प्रेरणा मिळाली, कारण शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन आणि शेळीपालनाकडे पाहिलं जातं आणि केंद्र शासनाच्या जी राष्ट्रीय पशुधन अभियान आहे या अभियानाअंतर्गत ज्या योजना मोठ्या प्रमाणात शासनाने जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांना याचं प्रशिक्षण आवश्यक असतं आणि त्याची पूर्तता करण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पशुपालकांना उद्युक्त करण्यासाठी हे शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायाचं प्रशिक्षण आमच्या मुरुड प्रशिक्षण केंद्राचे डॉक्टर बायस हे संयोजक आहेत आणि जिल्ह्यातील तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी 7 दिवस या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करणार आहेत। असा एक प्रश्न सर माझा, हे उंबडगा गाव आहे, आता बरंच काल मी मुलाखत घेतली आहे सरांची, ते मुलाखत पाहून लोक असं म्हणतात की प्रत्येक गावाने आहे का तालुका वाईज आहे, जिल्हा वाईज? नाही, आम्ही आत्ताच आमच्या सहायुक्तांनी सांगितलं की ज्या ठिकाणी 20 ते 25 पशुपालक प्रशिक्षणार्थी तयार होतील त्या ठिकाणी आम्ही त्या गावात जाऊन घेऊ, कारण त्यांच्या सोयीसाठी, कारण मुरुडला प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही, शेतकऱ्यांना आपलं काम शेतीचं सोडून त्या ठिकाणी जाणं शक्य नसल्यामुळे आम्हीच त्या गावामध्ये प्रशिक्षण आयोजित करू। फक्त कमीत कमी 20 ते 25 प्रशिक्षणार्थी असणं आवश्यक।